काढणार आहे मात्र निश्चित, हे लक्षात ठेवा. कोणाला कोणाला वाटतं आपली मिरवणूक गाव, कोणाला कोणाला वाटतं आपण आंब्याला जावा. तुला वाटतं खरं? सगळ्याला वाटतं. आता तुमच्याकडे आणखी 1 वर्ष बचेंगे तो और लढेंगे. विद्यार्थी मित्रांनो, आज बॅच इंट्रोडक्शन तर नाही म्हणता येणार, पण निरोपाचा व्हिडिओ आहे हा. आता आम्ही 2022 पासून म्हणजे कोविड गेल्यानंतर नवोदय या जे शासनाचा उपक्रम आहे त्याच्या तयारीच्या दृष्टीनं फाउंडेशनच्या ज्या बॅचेस आहेत त्या तयार केल्या. 2022 आणि 23 मध्ये सुरुवातीला नाही जमलं, परंतु मागच्या वर्षी 24 मध्ये आम्ही थोडं त्याच्याकडे सिरियसली बघितलं आणि जे इयत्ता 3री आणि 4थीचे जे विद्यार्थी होते त्यांना आम्ही जमवलं आणि त्याच्यातून एक चाचपणी केली की बा याच्यातले कोणते असे विद्यार्थी आहेत जे नवोदयसाठी जाऊ शकतात पुढं. तर आम्ही 1 जुलैला इयत्ता 3री आणि 4थी अशा 2 वर्गांचे एकूण 17 विद्यार्थी या बॅच मध्ये घेतले होते. आता प्रत्येक विद्यार्थी म्हणजे नवोदयमध्ये खूप चंचल बुद्धीची गरज आहे, खूप एखादा प्रश्न लवकर समजून त्याचे सोडवण्याची क्षमतेची गरज आहे. तर 3 असे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे बघून म्हणजे अशा मोठा आशावाद आहे की हे विद्यार्थी 100% नवोदयाला पात्र ठरतात. जे पाहिजे असतं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मिळवल्या. आपण एकेकाचा परिचय घेऊ. हा कार्तिक राजू दिवटे. हा मागच्या वर्षी पण म्हणजे 3रीला असताना पण इकडे आमच्याकडे आलता. 4थीला आल्यानंतर तर त्यांनी खूप चांगला जम बसवला. तर हा एकदम म्हणजे उत्कृष्ट विद्यार्थी ठरेल नवोदयसाठी. आता आम्ही जे ठरवलंय ना तर त्याचा भाग असा आहे की 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांचं इथं फाउंडेशन घ्यायचं आणि तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे नवोदय चे निवासी व्यवस्था आहे किंवा नवोदयचे जे गुरुकुल आहेत, जालन्यामध्ये काही आहेत किंवा इकडे आमच्या अंबडमध्ये काही आहेत, तर अशा ठिकाणी ज्या मुलांनी खूप फाउंडेशन चांगले केले त्यांना तिथं पाठवायचे, जेणेकरून 1 वर्ष त्यांना पूर्ण वेळ नवोदय फॉलो करता येईल. आणि इकडे 2 वर्ष नवोदयची ओळख, त्याच्यातले बुद्धिमत्तेचे काही प्रश्न, भाषेचे काही उतारे किंवा गणिताचे काही भाग, सुरुवातीचे जे काही 10 सोपे सोपे गणित आहेत किंवा काही पाडे, वर्गमूळ, घनमूळ, सगळ्या संख्येचं ज्ञान, अवयव, या सगळ्या गोष्टी फाउंडेशन लेवलवर त्यांना शिकवायच्या आणि मग उर्वरित 1 वर्षासाठी त्यांना गुरुकुला पाठवायचं असं आमचं आता ठरलेलं आहे. त्या दृष्टीनं पालकांना पण आम्ही सूचित केलेलं आहे की इथं आणि तिथं दोन्हीकडे टाकण्याची तयारी असेल तरच तुम्ही त्याला फाउंडेशनला बसवा. आता या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून म्हणजे प्रेडिक्शनच करू असे हे 3 विद्यार्थी आहे किंवा यांनी जसं इथं केलंय त्यांनी जसं जर आता पुढं निवासी व्यवस्थेमध्ये जर केलं 100% तिथं मुलांना टाकण्याचा एक सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तिथं फक्त आणि फक्त नवोदयकडे लक्ष केंद्रित असल्यामुळं विद्यार्थ्यांनी तयारीला चांगला वेळ मिळतो. जे गावाकडे राहून मला वाटतं तेवढं शक्य होत नाही. इकडचा अभ्यासक्रम, सगळे शेतकरी कुटुंब आहेत, म्हणजे धरसोड होते, त्याच्यामुळे आम्ही तिकडे पाहतो. तर हा कार्तिक आहे, यांनी मागच्या 2 वर्षामध्ये अतिशय भारी केलेलं आहे, अतिशय भारी. आणि आता 1 तारखेला तो एका गुरुकुलचा विद्यार्थी होणार आहे. आम्ही तिकडे सगळं पाहून वगैरे आलो. ते सर पण आम्ही त्यांना भेटलो आणि मी खूप आशावादी आहे कार्तिकच्या बाबतीत की कार्तिकनं फाउंडेशन मध्ये जे त्याला शिकवलं ते सगळं मिळवलेलं आहे. आता तिकडे गेल्यानंतर जो उर्वरित आता समजा 40% जवळपास आम्ही 60% भाग जो नवोदयचा आहे तो यांना फाउंडेशन मध्ये शिकवला. आता राहिला 40% भाग.
आता तिथं जवळपास 9 महिने तो आता गुरुकुलमध्ये राहणार आहे. इथं उरलेला सगळा भाग तो 100% घेणार याच्यात मला शंका नाही. आणि हा ह्या बॅचचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आहे हा कार्तिक. आणि आता 1 तारखेला आम्ही यांना निरोप देणार आहे आणि हा समजा 2 मार्च पासून त्या गुरुकुलचा भाग बनणार आहे. त्याच्यानंतर हा कृष्ण आहे, पण हा कृष्ण आहे 3रीला. म्हणजे आम्ही 3री आणि 4थीचे असे मुलं घेतले होते, तर हा एकमेव विद्यार्थी 4थीचा आहे, बाकी सगळे विद्यार्थी 3रीचे. म्हणजे यांच्या हातामध्ये आणखी 2 वर्ष. आता 3रीचं संपल, पूर्ण 4थी आणि मग पूर्ण 5वी. तर कृष्णा उकारडे हा असा विद्यार्थी या फाउंडेशन बॅच मध्ये आम्हाला दिसला की जेवढ्या टेस्ट झाल्या, जे आम्ही तोंडी, लेखी, जे उपक्रम, याच्यात हा एकमेव विद्यार्थी तो टॉप करत राहिला. स्पर्धा घेतल्या स्पर्धेत सुद्धा, परीक्षा घेतल्या परीक्षेत सुद्धा, सगळ्याच बाबतीमध्ये परिपूर्ण विद्यार्थ्याला आपण म्हणू तो आहे. म्हणजे जुलै ते आता समजा फेब्रुवारी एंडिंग पर्यंत अशी कोणतीच गोष्ट नव्हती की ज्याच्यात कृष्ण कमी पडला असावा. आम्ही रोज शिकवलेल्या भागावर एक छोटीशी टेस्ट घेऊन पहिला आलेल्या विद्यार्थ्याला पेन देत होतो. या पूर्ण वर्षामध्ये सर्वाधिक पेन त्याने जिंकले, 2 नंबरला कार्तिकनं जिंकले. म्हणजे असा विद्यार्थी आता पुढच्या वर्षी पुन्हा तो 4थीला, म्हणजे आता 3री मध्ये त्याने जवळपास 60% नवोदयचं पोर्शन तो शिकून बसलेला आहे. 4थीला आणखी तो काही भाग शिकणार आहे आणि 5वीला जेव्हा तो गुरुकुलमध्ये जाईल तर त्यावेळेला जवळपास 80-85% त्याचं फाउंडेशन पूर्ण झालेलं आहे. तो फक्त 15% घेऊन ते रिव्हिजनच करायचं आम्ही त्याला बाकी ठेवणार आहे. आणि याच्या बाबतीत आम्ही इतके आशावादी की कार्तिक आणि कृष्णा हे 2 तर कानाडगावचे विद्यार्थी नवोदय लागणारच आहे, याच्यात काही शंका नाही. आणि आता 2022 पासून या सगळ्या मुलांना, मागच्या बॅचेसला पण आम्ही म्हणलो की याच्यातला कोणीही विद्यार्थी नवोदयला लागला तर थार गाडीतून वाजत गाजत गावातल्या प्रत्येक गल्ली बोळातून यांची मिरवणूक आम्ही काढणार. आणि तो दिवस, तो क्षण आम्हाला असा लगेच नजरेसमोर दिसतो कार्तिक आणि कृष्णाच्या बाबतीत. त्याच्यानंतर ही एक प्रेक्षा वरकडे जी या गावची पाहुणी इकडे मामाकडे राहून शिक्षण घेते, मुडे गावची, ती आहे तालुका घनसावंगी, तुम्हाला नाही का, मुडेगावला घनसावंगी तालुका आहे ना, तर घनसावंगी तालुका मुडेगावची, कानडगावला राहते मामाकडे. तर ती आली तर ह्या सगळ्या मुलींपैकी सगळ्यात शार्प ही प्रेक्षा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ उडाला या गावात नवीन असल्यामुळं, पण नंतर 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 खूप चांगलं केलं. दिवाळी नंतर तर अप्रतिम केलंय. 10वीच्या 9वीच्या मुलांना जे येणार नाही ते परीक्षा करून दाखवू शकते, इतका अभ्यास केला. ती एक आहे. बाकीचे हे जे विद्यार्थी आहे ना, हे म्हणजे साधारणच राहिले. परंतु या बॅचचं म्हणजे आमचं फलित जर काही वाटत असेल मला, तर हा कृष्णा, कार्तिक आणि प्रेक्षा. आता या लहान लेकरांना समजावण्यासाठी आम्ही काय सांगत होतो काल माहितीये का, आम्ही म्हणत होतो की लोणी तयार करण्याआधी ते दही असतं आणि मग दहीवरती आपण रवी फिरवतो, ताकदीनं फिरवतो, वरती एक लोणी निर्माण होतं, काही त्या रवीला चिटकतं, मग ते आपण काढतो आणि मग त्या लोणीला तापवल्यानंतर त्याचं रूपांतर होतं तुपामध्ये आणि खाली काय उरतं, मग ताक उरतं. काय उरतं? ताक. आणि आपण खेडेगावातले लोक आहे, आपल्या घरी जर भांडभर ताक झालं तर आपण काय करतो, त्याला जग भरून देतो, त्यांना शेजाऱ्या पाजाऱ्या फ्रीमध्ये देतो आपण. पण आपण तूप देतो का फ्रीमध्ये? देतो का? तुपाला किंमत राहते. आता तर मी तर म्हणतो 750-800 रुपये काही त्याचा किलोचा भाव आहे. तसा ताकाचा आहे का? तर आम्ही जुलै पासून येड्यावानी रवी फिरवत होतो, पण ही पा आमची ताक लोणी झालंच नाही शेवटपर्यंत. आणि आता कसं करायचं, ताकाला घेतं का कोणी, विकत घेतं काय? पण खरे लोणी आहेत
कार्तिक खरा लोणी होय आणि ही प्रेक्षा जनार्दन वरकडे. म्हणजे यांनी खूप खूप कमवलं, खूप मेहनत केली. प्रेक्षा बाबतीत मला पुन्हा सांगायचंय की या वर्षी 8 फेब्रुवारीला आमचा ज्ञानदाशीचा फाउंडेशन दिवस होता. तर आम्ही या वर्षीपासून या बॅच मध्ये ज्यांनी सगळ्यात जास्त रेग्युलर केले, सुट्टीच नाही, त्यांना सुरुवात केली द मोस्ट रेग्युलर स्टुडंट ऑफ द बॅच. आणि तो पहिला पुरस्कार मिळवलाय प्रेक्षा वरकडीनं. म्हणजे मामाकडे राहत असताना एकही म्हणजे हजरी पटामध्ये एकही ऍबसेंटी नाही, पूर्ण पी. जणू काय पी फॉर प्रेक्षा असंच आम्हाला वाटत होतं. आणि पहिला पुरस्कार म्हणजे 2025 पासून आम्ही सुरुवातच केली, तर त्या नावाचा त्या टायटलचा पहिला पुरस्कार या मुलीनं मिळवलाय. खेड्यातल्या पालकांना अजून पण नवोदय काय माहित नाही. नवोदय आता मी थोडक्यात सांगायलो, नवोदय ही केंद्र शासनाची योजना आहे. 1989 ला श्री राजीव गांधी पंतप्रधान असताना भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय स्थापन केले. सीबीएसई पॅटर्न आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना त्यात खूप मोठं आरक्षण आहे की ग्रामीण भागातले टॅलेंटेड मुलं तिथे निवडले जातात. आपल्या जालना जिल्ह्याची नवोदय शाळा परतूर तालुक्यातील आंबा येथे आहे. आणि या वर्षी म्हणजे 2024 ला 2 डिसेंबरला आम्ही या मुलांना ती शाळा दाखवायला सहल घेऊन गेलो होतो ना. पाहिली का तुम्ही? कस काय शाळा? इतकी भारी आहे की आपल्याला असं वाटतं की आपण इथे यायला पाहिजे. इतकी उत्कृष्ट नियोजनबद्ध शाळा आहे, उत्कृष्ट तिथली अभ्यास पद्धती आहे. सीबीएसई पॅटर्न म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. कारण की नवोदय मध्ये एक सिस्टम आहे, तिकडे गेलेले विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होणच पर्यंत. आपण का 8 तास करू लागलो? नवोदयच का म्हणून राहिलो आपण की नवोदय मध्ये खूप भारी सिस्टम आहे. 1 रुपया खर्च नाही, गरीबाच्या लेकरांसाठी ती संकल्पना आहे शासनाची. तर असा आहे. तर कार्तिकला आपण निरोप देऊ लागलो. पुन्हा कार्तिकला सांगू लागलो मी की कार्तिक जर त्याच्या वडिलांची खूप इच्छा आहे शिक्षणासाठी तळमळे की कार्तिकना लागाव. कार्तिकने बी विद्यार्थी म्हणून 100% दिले, तो पुढे कम नाही पडलेला. इतर मुलं खेळत असताना तो सतत अभ्यासात गुंतून पडलेला असतो. काही काही मुलं गल्ली तिकडे तिकडे, तो कधीच बाहेर निघत नाही, तो फक्त अभ्यास काम करतो. आणि एक दिवस हीच गोष्ट त्याला खूप मोठ्या शिखरावरती घेऊन जाणार आहे. विद्यार्थी म्हणून आपण गरीब लोक आहे, आपण सामान्य लोक आहे, आपण हातावरचे लोक आहे. आपलं आयुष्य जर काही बदलू शकतं ते फक्त शिक्षण बदलू शकतं. हे मुलं आहेत, समजा उद्याच्याला कार्तिक नोकरीला लागला म्हणजे त्याच्या आई वडिलांची दारिद्र्यता संपली, त्यांच्या आई वडिलांच्या आयुष्यातली दुःख दूर झाली. ती तुझ्या हातात आहे कार्तिक. तू इथं तर भारी केलंच, पण तू आता ज्या गुरुकुलमध्ये चालला तिथं पण आपल्या गावाचं नाव काढण्याची संधी तुझ्याकडे. तिथे फक्त तुझ्या घरचं नाव निघणार नाहीये, तिथं नाव निघाल कानडा गावचं. तू चांगलं केलं की 4 लोक म्हणणार कुठला विद्यार्थी बा, म्हणजे कानड गावचा विद्यार्थी. अरे बाप. आणि मग तुझं चांगलं नाव निघलं म्हणजे आमचं चांगलं नाव निघलं, म्हणजे अशी गोष्ट आहे. तर आज कार्तिकला निरोप देताना खरंच भावनिक आहे. 3री मध्ये आणि 4थी मध्ये. 3री मध्ये तो खूप कमी बोलायचा, तसा तो खूप कमी बोलतो. परंतु या वर्षी आता एक ओळख झाली रेग्युलर, आता 7 महिने ते मागचे. आता तो यावर्षी चांगलं बोलत होता, करत होता. कृष्णा त्याचा खूप जवळचा मित्र आहे. पण आता साठा तूट व्हायची वेळ आली. आता जिथं कार्तिक आहे तिथं कृष्ण नसणार आहे. म्हणजे दुर्दैव आहे कृष्णा 4थीला नाही. त्याचं कृष्णा 4थीला असतं तर मग कार्तिक आणि कृष्ण एकाच वेळेला मी गुरुकुलमध्ये पाठवले असते. पण आता 2 हंसों का जोडा असं म्हणलं जातं. आणि आता हे दोन्ही जे राजहंस आहेत आमच्या गावातले, ते आता एकमेकापासून दूर जाणार आहे. पण हरकत नाही, पुढच्या वर्षी कार्तिक लागन आणि त्याच्यानंतर कृष्ण लागन आणि पुन्हा दोघांची भेट होईल ती आंब्याला. आणि तो क्षण आपल्या गावासाठी खूप सुखद राहील. तुमच्या घरासाठी तर राहीलच, पण गाव म्हणून आपल्यासाठी राहील, ज्ञानदान शिस्तीसाठी राहील. तर खूप खूप मेहनत कर कार्तिक. तुझ्याकडे सगळ्या गोष्टी. विद्यार्थी म्हणून
एखाद्या विद्यार्थ्याकडे जे असायला पाहिजे असतं ते सगळं याच्याकडे. याचं अक्षर आता मी तुम्हाला इथं नंतर स्क्रीनवरती दाखवतो. याचं अक्षर आज घडीच्या 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडे पण नाही. इतकी शार्प आणि सुंदर याचं वळणदार अक्षर आहे. पाठांतराची याची मेमरी एवढी फास्ट आहे की पाठांतर याला आपण जर हे दिलं, 3री मध्ये त्यांनी पाढे पाठ केलेले, आज त्याला ते रिव्हिजन करण्याची सुद्धा गरज नाही. त्यांनी जे जे लहान वयात मिळवलं ते सगळं अति उत्कृष्ट आहे. तर त्याच्यामुळं भविष्यात जेव्हा हा नवोदय लागल तेव्हा पुन्हा एकदा रेकॉर्डिंग करू, पुन्हा याच्या थार मधल्या मिरवणुकीचा लाईव्ह करू, जेणेकरून दुसऱ्या पालकांपर्यंत हा मेसेज जाईल, विद्यार्थ्यांपर्यंत जाईल की लहान वयात आपल्याला फक्त अभ्यास करावा लागतो. तो बी काही 24 तास नाही करावा लागत. 1-2 तास आपण मन लावून अभ्यास केला की आपण जिंकतो. आणि नवोदय मध्ये एकदा तुम्ही लागले तर तुमच्या घरच्याला 1 रुपया भरायची गरज नाही, तुमच्या घरच्यांना ट्युशन लावायची गरज नाही, तुमच्या घरच्यांना काही ताण घ्यायची गरज नाही. 6वीला गेले की 12वीलाच परत यायचं. ते बी CBSE सारख्या मोठ्या ठिकाणी चांगल्या अभ्यासक्रमात तुम्ही शिकता, एका चांगल्या मोठ्या नवोदय सारख्या ठिकाणी तुम्ही शिकता आणि खूप मोठे होता. त्याच्यामुळे आता कृष्णा तुझ्याकडे 1 वर्ष आहे. आता कार्तिकच्या पावलावर तुला पाऊल ठेवावं लागेल. कार्तिक यशस्वी का झाला माहितीये का? कार्तिकचं घर सोडत नाही. आमच्या गल्लीतले मुलं त्याच्या समोर खेळतात पण तो त्यांच्यात खेळत नाही, म्हणून तो कमालीत यशस्वी झाला. अरे यशस्वी होण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो. तो पण समजा चेतन सोबत दुसऱ्या मुलांसोबत जर खेळत बसला असता ना तर तो माझ्या बाजूला बसलाच नसता. आमच्या वाडीचे दुसरे मुलं आपल्या बाजूला आहेत का आज? तर नाही. का? ते पण विद्यार्थी आहेत पण त्यांना शिक्षणाशी घेणं देणं नाही, म्हणून ते आज आपल्या जवळ नाही. आणि आज आपल्या जवळ कार्तिक घेऊन बसला का? की त्याने इथं बसण्यासाठी काही गोष्टींचा त्याग केलेला आहे. खेळायचं त्याला पण आता लेकरू म्हणलं तर खेळा वाटत असणार आहे, पण त्याने ते खेळला नाही. त्याला पण मुलांसोबत जाऊन बसावं बोलावं वाटत असावं, पण तो गेला नाही. आणि म्हणूनच त्याला जे आज मिळाले ना ते खूप मोठं आहे. आणि आज तर काहीच मिळालेलं नाही. उद्या जेव्हा तो नवोदय लागल ना तेव्हा लोक आश्चर्याने तोंडात बोट घालतील की आमच्या छोट्याशा वाडीवरचा अत्यंत गरीब घरातला मुलगा हा नवोदय लागला. आणि तुझ्यावरती जिम्मेदारी आहे की तू हे करून दाखवू शकतो आणि त्याच्यासाठी काहीच करावं लागणार नाही. तुला अभ्यास कर असं सांगावंच लागत नाही. तिथं पण गुरुकुल मध्ये गेल्यावर कोणालाच पुढे जाऊ द्यायचं नाही. आपल्यापेक्षा कोणत्याही गोष्टीत सतत 1 नंबर, असं की कृष्णाची कशी टेंडन्सी आहे की प्रत्येक गोष्टीत मीच पाहायला येणार. इतकंच काय, बऱ्याचदा कृष्ण तुला हरवत होता. तिथं गेल्यानंतर अशी जिद्द घेऊन जायची की तिथं कोणतीही स्पर्धा होईल, पाढे होतील, वर्गमूळ घनमूळ वर्ग, जे जे गणित, जे जे भाषा, जे जे बुद्धिमत्ता येईल त्याच्यात मी सतत टॉपला राहील. आणि त्यासाठी काय करावं लागेल बघतो, अभ्यास. आणि ते सिस्टमच राहतो गुरुकुल मध्ये, कारण तिथे 24 तास नवोदय, एके नवोदय असं सिस्टम असतं. तर आज कार्तिकला ज्ञानदान CCच्या वतीनं निरोप देताना अत्यंत आमच्यासाठी भावनिक क्षण आहे. रेकॉर्डिंग मी आता युट्यूबला टाकणार आहे बरं. काही म्हणजे आता झालं, आता कार्तिक चालला, आता कार्तिक काही भेटत नसतो आपल्याला. 1 तारखेला आपण त्याला निरोप देणार आहे आणि कार्तिकला इथून रवाना करणार आहे. पुढच्या वेळेला फक्त प्रेक्षा आणि कृष्णा या दोघांनाच आम्ही फाउंडेशन मध्ये बसवणार आहे. तुमच्यामुळे काय गोंधळ झाला की आकृत्या शिकत असताना ही मधात हसू राहिली, त्याच्यामुळे हिचं बी शिकणं नाही झालं, यांचं बी शिकणं नाही झालं. हिनं बी तसंच केलंय, याने बी तसंच केलंय. त्याच्यामुळं पुढच्या वर्षी फक्त चांगले मोजके विद्यार्थी घेणार आहेत आपण. आपल्याला गोंधळ घालणारे आणि इतर विद्यार्थ्यांच्या मार्गात अडचण असणारे विद्यार्थी नकोय. मग ते एक असला तरी त्याला परिपूर्ण मार्गदर्शन करण्याची तयारी आपण ठेवलेली आहे. त्याच्यामुळं आपण कार्तिकला आज या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अलविदा करू. कार्तिकला खूप शुभेच्छा देऊ. कार्तिक, आपल्या वाडीचं नाव करण्याची संधी तुझ्या हातात आहे. गावाची तर आहेच, पण आपल्या वाडीचा विद्यार्थी प्रतिनिधी तू. तुझ्या व्यतिरिक्त ह्या आपल्या छोट्याशा वाडीमध्ये एकही विद्यार्थी मला दिसत नाही जो काहीतरी उल्लेखनीय करून दाखवल. एकही नाही आज, फक्त तू आहे. आणि आता ते म्हणते ना, अब तुम्हारे हवाले वतन साथियो.
तसं आता ही वाडी आम्ही तुझ्या हातात हवाली करू राहिलो की तू दिवस रात्र असा अभ्यास कर की मेरिट लिस्ट मध्ये टॉप 5 मध्ये तू आला पाहिजे. ते बी नुसतं तालुक्यातून नाही, जालना जिल्ह्यातून टॉप 5 मध्ये कार्तिक राजू दिवटे असं नाव झळकलं पाहिजे. त्या दिवशी तुला खरं मिळवलं म्हणजे तू खरी तपश्चर्या सफल झाली असं तू मानायचं. तोपर्यंत हार मानायची नाही. तसंच कृष्णा तशीच परीक्षा. तर या व्हिडिओचा समारोप करू आणि कार्तिक या खूप हुशार विद्यार्थ्याला सोडू. प्रत्येक शाळा असेल, ट्युशन असेल, त्यांच्याकडे यांच्यासारखे विद्यार्थी असतात म्हणून त्या शाळेचं ट्युशनचं नाव होत असतं. त्याच्यामुळं कार्तिक खूप शार्प, खूप विद्यार्थी खूप छान होतात. सोडू भावनिक, प्रत्येक निरोप हा भावनिक असतो, परंतु या जगातली सुरू झालेली प्रत्येक गोष्ट एका टप्प्यावरून संपत असते. एखादी गोष्ट सुरू झाली का तिचा शेवट होतो. जसं की तो आला आणि तो आता चालला आणि मग निरोपाला काय करायचं, गोड करायचं का तिखट करायचं? काय करायचं, गोड का तिखट? गोड का तिखट? काय करायचं निरोपाला, गोड का तिखट? गोड. काय रे बा, काय करायचं, गोड का तिखट? गोड का तिखट? गोड मध्ये काय घ्यायचं? रसगुल्ले, गुलाबजामुन, बर्फी. म्हणजे गोड मध्ये आता समजा काय वाटतं, गोड मध्ये काय करावं? काय करावं गोड मध्ये? तुला विचार म्हणतो काय करावं गोड मध्ये, म्हणजे तो कार्यक्रम बरं का निरोपाचा, यांना काय तर निरोप आला तू सांगा, तो म्हणण्यात मागे आम्ही काय करावं गोड मध्ये? बर बर, गुलाबजामुन. बाकी गोड मध्ये करू आपण आणि कार्तिकला आपण 1 तारखेला निरोप देऊ. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. पुन्हा भेटू ज्ञानशिशीच्या याच मंचावरती.